नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. अखेर रम्या आणि वसुंधराला सत्य कळलेलं असतं की काव्याचा बॉयफ्रेंड आता जीवा आहे आणि ती पूर्ण हादरलेली असते. आणि ती वसुंधराला सांगत असते की अगं आई, तुला कळत नाही आपल्या हाती किती मोठा पुरावा लागलाय. त्यामुळे त्यांच्या मुलींमध्ये खूप प्रेम आहे ना. तर मग विचार कर, ज्यावेळेस नंदिनीला कळेल की तिचा नवरा तिच्या लहान बहिणीचा बॉयफ्रेंड आहे, किती मजा येईल. आता वेगळी वेळेतच आपण हे सत्य सगळ्यांना सांगायचं. तर रम्याच्या हॅकर मित्रांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि त्यानंतर ती विचार करू लागते की आता पार्थ मला मिळणारच. कारण रम्याला चांगलंच माहित असतं की पार्थला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. आणि काव्याने जे आहे ते एवढं मोठं सत्य लपवलं, इकडे पार्थला कसलीही जाणीव नसते. तो बिचारा काव्याच्या प्रेमात पडत चाललेला असतो. ते काव्य सुद्धा पार्थच्या दिवसेंदिवस जवळ येत आहे, त्यामुळे त्यालाही खूप आनंद वाटत आहे. पण मात्र रम्याच्या एका चुकीमुळे आता पार्थला त्याची जे आहे ते सगळं काही गमवावं लागणार आहे. पार्थ वसुंधरा आणि रम्याचं बोलणं ऐकतो त्यावेळेस त्याला कळतं की नक्की काहीतरी काव्याला त्रास देण्याचा प्लॅन बनवत आहे. पार्थ आता असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याला काही माहित नाहीये, पण मात्र त्याला रम्याचा प्लॅन समजलेला असतो. रम्याच्या बेडरूम मध्ये डोकावून पाहिल्यावर पार्थला कळतं की रम्याला काव्याच्या बॉयफ्रेंड बद्दल समजले आणि हे लोक सत्य आपल्या कुटुंबासमोर आणणार आहे. तेव्हाच पार्थ आता काव्याचं बोलणं आठवते की तिने आपल्याला तिच्या भूतकाळाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला होता. तो मात्र तो ऐकून आपण घेतला नाही, कारण माझ्या काव्यावर पूर्ण विश्वास आहे. पण मात्र पार्थला अजूनही माहित नसते की तिचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी असून जीवा आहे. ते मित्रांनो, आता काय होईल पार्थला जेव्हा कळेल हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय